ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. बाळकोप येथील प्रस्तावित ॲमेझॉन डेटा सेंटर प्रकल्पाला तत्काळ स्थगिती देऊन वृक्षतोडीची चौकशी करावी अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या प्रकल्पामुळे वाहतूक, ध्वनी आणि वायू प्रदूषण, पाणी आणि वीज वापरावर ताण वाढेल अशी भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. पर्यावरणीय मंजुऱ्या, परवानग्या आणि वृक्षतोडीबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. स्वतंत्र तज्ज्ञ समितीकडून फेर तपासणी, सार्वजनिक सुनावणी आणि सर्व अहवाल जाहीर करण्याची मागणी देखील खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने आपत्कालीन यंत्रणा अधिक सतर्क केली आहे. आयुक्त सौरभ राव यांनी आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सखल भागांवर विशेष लक्ष ठेवण्याचे, पाणी साचल्यास तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. झाडांच्या छाटणीसाठी दुप्पट मनुष्यबळ तैनात करण्यात आलं असून आत्तापर्यंत 6,000हून अधिक झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे. पाऊस कमी होताच मास्टिक तंत्रज्ञानाद्वारे खड्डे भरण्याचं काम वेगाने सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन पालिका प्रशासनाने केलं आहे. आपण सतत IMD यांच्या बरोबर संपर्कात आहोत. मागील 3 दिवस आपल्यासाठी खूप क्रिटिकल होते आणि पुढे पण 2 ते 3 दिवस IMDचे प्रिडिक्शन प्रमाणे संपूर्ण कोकण पट्ट्यासाठी, विशेषतः रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यांसाठी ते क्रिटिकल आहेत. पावसाचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे आणि यामध्ये अजून आपण जवळपास रेड अलर्टवर, काल आपण हाय रेड अलर्टवर होतो, आज रेड अलर्टवर आहोत. म्हणून आपण शाळे आणि महाविद्यालयाची सुट्टीही डिक्लेअर केली होती. आता नुकतेच दुपारी आज माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सुद्धा संपूर्ण राज्याची मशिनरी त्याचा आढावा घेतला आणि आम्हाला दक्ष राहण्याची सूचना दिली आहे. माननीय उपमुख्यमंत्री महोदय जरी ते आजारी आहेत, हॉस्पिटलाइज्ड होते, सतत ते आमच्या संपर्कात आहेत आणि आपल्याकडे जे तयारी आहे तो अद्यावत ठेवणे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता पडू नये याची दक्षता घेण्याची त्यांची सूचना आहे. सलग 2 दिवसांच्या मुसळधार पावसामुळे ठाण्यातील ऐतिहासिक मासुंदा तलाव तुडुंब भरून ओसंडून वाहू लागला. तलावाचं पाणी जांभळे नाका परिसरातील रस्त्यावर आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला, तर काही दुकानांमध्ये पाणी शिरून व्यापाऱ्यांचं नुकसान झालं. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने आणि अग्निशमन दलाने पंपांच्या सहाय्याने पाण्याचा उपसा करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. दरम्यान जांभळे नाका आणि तलावपाळी परिसरात दरवर्षी पाणी साचत असतानाही कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी आता या ठिकाणचे नागरिक करत आहेत. शिवसेनेचे ठाणे भिवंडी ग्रामीण जिल्हाप्रमुख आणि भिवंडी महापालिकेचे माजी नगरसेवक डॉक्टर देवानंद थळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कशिळ येथे झालेल्या अभिष्टचिंतन सोहळ्याला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या 15 दिवसात विविध समाजोपयोगी कार्यक्रम या निमित्ताने राबवण्यात आल्याने नागरिकांना त्याचा लाभ झाला. उपस्थित मान्यवरांनी श्री देवानंद थळे यांनी भविष्यात विधानसभा स्तरावर नेतृत्व करावं अशा शुभेच्छा देखील व्यक्त केल्या. श्री थळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते, कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये.
पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. उद्योजक आणि समाजसेवक सुनील उर्फ बाळा सुरवसे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. मुरबाड तालुक्यातील दुधनोली येथे सुमारे 300 गरजू महिलांना धान्य आणि साड्यांचं वाटप करण्यात आलं. यावेळी सुरवसे यांनी समाजाचं देणं फेडण्याच्या भावनेतून वाढदिवस समाजोपयोगी पद्धतीने साजरा करत असल्याचं सांगितलं. सायंकाळी ठाण्यात अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. माजी नगरसेवक एकनाथ भोईर, यज्ञेश भोईर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी श्री बाळा सुरवसे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होत आहे. जांभळी नाका भाजी मार्केटमध्ये एका विक्रेत्याकडून गटारातून वाहणाऱ्या पाण्यात मक्याची कणसं धुतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली. वैशाली हॉटेलसमोरील परिसरातील हा प्रकार उघडकीस येताच मनसे कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित विक्रेत्याला जाब विचारत मारहाण केली. काही काळ त्यामुळे बाजारात तणावाचं वातावरण निर्माण झालं. नागरिकांनी अन्न सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यापूर्वीही भाजीपाला आकर्षक दिसावा म्हणून कृत्रिम रंग वापरल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे अन्नपदार्थांच्या स्वच्छतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. लुईसवाडीतील अजिंक्य महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या प्लॉट क्रमांक 67 वरील SRA पुनर्विकास प्रकल्पाबाबत करण्यात येणारे सर्व आरोप निराधार असून दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असल्याचा दावा संस्थेचे सल्लागार अशोक वैती यांनी पत्रकार परिषदेत केला. प्रकल्पातील 171 पात्र झोपडीधारक आणि एका मंदिरासह एकंदर 172 लाभार्थ्यांना न्याय मिळाला असून सर्व पात्र लाभार्थ्यांना 11 महिन्यांचं आगाऊ भाडं देण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलं. वैती यांच्या मते घरे रिकामी न करणाऱ्या 26 रहिवाशांच्या विरोधात SRAच्या नियमानुसार कारवाई करण्यात आली असून त्यांना सुनावणीची संधी देखील देण्यात आली होती. विरोधकांनी केलेले आरोप वैयक्तिक स्वरूपाचे असून संस्थेशी संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. संस्थेचे सहप्रवर्तक सीताराम कांबळे यांनी देखील विकासकाविरोधात रहिवाशांची कोणतीही तक्रार नसल्याचं सांगितलं. दरम्यान या प्रकल्पाचं भूमिपूजन 8 जुलै रोजी होणार असून पुनर्वसनाबरोबरच भव्य मंदिर, 10वी पर्यंतची शाळा आणि विस्तारित उद्यान उभारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. प्रकल्प 3 वर्षात पूर्ण करून सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काची घरं देण्याचा प्रयत्न असल्याचं देखील श्री अशोक वैती यांनी सांगितलं. ठाणे महानगरपालिकेचा लोकशाही दिन 3 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी आपली अर्ज निवेदनं 20 जुलैपर्यंत महापालिका भवनातील नागरी सुविधा केंद्रात 2 प्रतींमध्ये सादर करावत असं आवाहन महापालिकेने केलं आहे. प्रत्येक अर्जासोबत प्रपत्र 1 पद जोडणं बंधनकारक आहे. एका अर्जात एकच तक्रार स्वीकारली जाईल. परिमंडळ लोकशाही दिनात सादर केलेल्या आणि महिनाभर प्रलंबित असलेल्या तक्रारींचाच विचार मुख्यालयातील लोकशाही दिनात केला जाईल असं महापालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.